कसं काय मित्रांनो, मी आहे गौरंग मंचकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि म्हणून मी विचार केला की चला आपण व्लॉग चालू करूया. आणि व्लॉग सोबत जरासा सेक्शन असणार हे व्लॉगचा, आणि मग नंतरचा सेक्शन आहे काहीतरी छोटूसा आपण चॅलेंज करू. मी, माय मदर, माय फादर. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीबद्दल. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आज आहे प्रोग्राम ऑलरेडी चालू झालेला आहे, बट मी आत्ता आंघोळ केलेली आहे. सो प्रोग्राम आता ऑलरेडी चालू झालेला आहे आणि मी खाली चाललो आहे तो प्रोग्राम सगळा बघायला. पप्पा पण काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देणार आहे की काहीतरी हे करायला, त्यांचं काहीतरी कॉम्पिटिशन्स वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये पप्पा पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देणार आहे. आणि मी नंतर आता कॉलवरती मला जरा अपडेट आली की पाळणा वगैरे हलवला आणि मग आता त्यांनी प्रोग्राम वगैरे सगळं चालू केलेला आहे. म्हणून मी लगेच टिप टॉप रेडी झालेलो आहे, टिप टॉप. आणि चाललो मी खाली. तोपर्यंत माझी ग्रीन टी पिऊन घेतो मी. ग्रीन टी एवढे महिने झाले, नाही सॉरी, एकच महिना झाला मी चहाला जीभ नाही लावली आहे. चहाला जीभ नाही लावली आहे मी फक्त ग्रीन टी पितोय, फक्त ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी कधीतरीच, बट जास्त, कारण की ब्लॅक कॉफीची मला अजून सवय लगेच लागली नाही आहे. दॅट इज वाय ब्लॅक कॉफी मी पितो, मला काय असं कडूबिडू लागत नाही. दीदीने मला भरपूर वेळा दिलं तरी मी डायरेक्ट पिआलेलो. ग्रीन टीची सवय मी का लावली, कारण की अगोदर जेव्हा मी 12th स्टँडर्डमध्ये माझं होतं वजन 82 समथिंग, आणि तेव्हा मी ग्रीन टीची सवय माझ्या बॉडीला लावलेली आणि मेटाबॉलिझम माझं फास्ट केलेलं स्वतःहून. सो आणि फक्त ग्रीन टीने नाही होत, ठीक आहे, बट झालेलं डाएट वगैरे मेंटेन ठेवून. मग त्यामुळे मी डायरेक्ट 82वरनं मी 64 झालेलो, 64 की समथिंग काहीतरी, तर ते झालेलो. म्हणून मग मी विचार केला की चला आपण परत रुटीन चालू करू. आणि रोज 10K स्टेप करतोय मी, 10K. सो लगेच मी आता माझी ग्रीन टी पिऊन घेतो, ग्रीन टी. अँड मम्मी तोपर्यंत तयारी करून घे, आंघोळ बिंघोळ करून घे, आणि मग आपण काहीतरी छोटूसं चॅलेंज करू. आता मी खाली चाललोय तर तुम्हाला हे सगळं दाखवतो. आम्ही असं जरासं छोटूसं डेकोरेशन केलं. सो तुम्हाला आमच्या सर्वांकडनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे आलो आणि आता पप्पांचं चालू आहे, बरोबर टायमावरती आलो. नाव घेतात शिवनेरी आठवतो, पण तो शिवनेरी आणि निदान दरवर्षी एक तरी किल्ला पादकान करावा, म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेला घोडबंदर किल्ला छत्रपतींनी मिळवलेला होता. अगदी जवळ आहे बघा, म्हणजे लांब पुढे जायची गरजच नाही. आज जसं मी तुम्हाला बोललो की आम्ही करणार आहोत काहीतरी चॅलेंज, तर त्याची प्रिपरेशन आम्ही पार्टी करतोच आहे. आणि लगेचच आपण चॅलेंज व्हिडिओ करूया. सो आजचा चॅलेंज आहे कप चॅलेंज. कपचे काहीतरी गेम्स असणार आहेत 3, आणि तिन्ही कपमध्ये एक माणूस काहीतरी कॅश प्राइज जिंकणार आहे. कॅश प्राइज, मी कॅश प्राइज कुठे ठेवली, लेट मी चेक. सो मी जसं तुम्हाला सांगितलं की मी कॅश प्राइज ठेवलेली आहे 500च्या 3 नोटा आहेत, कारण की आम्ही 3 चॅलेंजेस करणार आहे. सो मी विचार केला की एक चॅलेंज मध्ये एक चॅलेंज मध्ये एकच कोणतरी प्राइज जिंकणार, म्हणून आम्ही 3 कप चॅलेंज काहीतरी करणार आहे. काय चाललंय तुमचं? आम्ही 3 काहीतरी चॅलेंज करणार आहे. सो आपण पहिल्या चॅलेंजने काहीतरी चालू करूया. सो पहिला चॅलेंज असा आहे, मम्मीने नवीन बुटं घेतलेली, त्याचा आम्ही बॉक्सचा यूज करतोय. सो पहिला चॅलेंज समजून घ्या, आणि मी पण खेळणार आहे, तो मी पण जिंकू शकतो पैसे, कळालं का? मग कलरचं तूच लाव, म्हणजे तुलाच का मग तुम्ही लावा कलर? मग ऑब्विस रिझन्स. सो मी विचार केला की आतमध्ये हे जे 4 कलरचे कप दिसत आहेत, मी 4 कलरचे कप आणलेली आहेत. सो हे 4 कलरचे कप मी इकडे कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये लावणार, म्हणजे एक लाल, पिवळा, हिरवा, निळा, तर ते मी लावणार. सर तुम्हाला तुमची शक्ती, दिव्य दृष्टी यूज करून तुम्हाला ते इथे वरती लावायचे. कसंही असू शकतं. मी त्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगणार की चुकीचं आहे, 1 चुकीचं आहे, 2 चुकीचे आहेत, 3 चुकीचे आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचं अॅनालॉजी लावून तुम्हाला करावं लागणार. येस. सो आपण हे लगेच चालू करूया. माझी ब्लिंकिटची ऑर्डर येते म्हणून मी थांबलो. सो पहिलं कोण खेळतंय बोला? पप्पा. पहिलं कोण खेळतंय? पप्पा. लेडीज फर्स्ट करूया. पप्पा. नाही जास्ती की मेजॉरिटी करू ना, कोण माझ्यासारखं करणार तो पहिलं खेळणार. खेळायचं ना, काय बोलायचं? कॉपी इज द डायनर. पप्पा डायनर, तुम्ही डायनर. मी असं केलं, तुम्ही पण असंच केलं. सो पप्पा आता पहिला गेम खेळणार आहे, मम्मी भरकटायचं काम करणार आणि मी नीटपैकी खेळायचं काम. हो, डोळ्यावर हे करा. खाली बघायचं ना. आता मी हे लावलेलं आहे आणि हे पप्पा आता त्यांना अरेंज करायचंय. करो, गेम चालू झालेला आहे, शांत बसलेत. काहीतरी पप्पा झोल करतायत. झालं एका गो मध्ये एवढा कॉन्फिडन्स.
एवढा कॉन्फिडन्स चुकीचं आहे, चुकीचं आहे. चारीचे चारी कलर चुकीचे आहेत तुमचे. आता फक्त तुमच्याकडे मी मोजून फक्त 3 मिनिटाचा चान्स दिलाय. 3 मिनिटं, 2 मिनिटं पप्पांचे झालेले मिनिटं नाही, 3 वेळा. नाही 3 मिनिटं. हे इझी नाहीये. हो गया. काय हो गया? राम, पप्पा राम, जरासं राम, अनालाइज पण नाही करत. राम, सरळ हो गया. राम, हा राम, दिवशी राम. चारीचे चारी कलर चुकीचे आहेत. तुमचा राऊंड संपला. हा, संपला. हे पण ही चौथी चुकीचं वेळ आहे. केली. हे पण चुकीचं आहे. तू काय बोलते आता? तुझी वारी आहे आता. मी वैशाच ये मागे मागे बघा पप्पा काय लावतात कॉम्बिनेशन. सेम वरचा सारखं करू नका, मग मम्मी जिंकली. नाही नाही असं ते खेळ काय म्हणतात ना. 3 मिनिटांचा चॅलेंज चालू पण मम्मी. करते ना एकदम विचार करायचे. खाली बघू नको, नाही तर अशी बघशील लगेच. काय पण. लवकर 3 मिनिटं. हा हे झालं. हे पहिलं तुझं चारी कलर चुकलेले आहेत. मम्मी काय करते माहितीये का? टीव्ही मध्ये बघते की टीव्ही मधून दिसतंय नाही, का? कुठेच नाही दिसत. हो अशी रिफ्लेक्शन करते ना, अशी जाते. की आता ब्लिंकिटची ऑर्डर गेलेलं मम्मीला पप्पा हळद करत होते, विसरले ते पण चॅलेंज मध्ये ते. नाही हे पण चुकीचं आहे. आता 1च मिनिटं उरला तुझ्याकडे. कळलं ना. हे पण चुकीचं आहे. चारी कलर चुकीचे आहेत. झालं संपलं, 3 मिनिटं संपले हे तुझे. पप्पाने पण 4 वेळा दिलेलं. आता पण चारी कलर चुकलेले आहेत. व्हॉट इज दिस? हा एवढा डिफिकल्ट गेम आहे. हे पण निळं माझं बरोबर आहे. काय निळा माझा बरोबर? हा निळा बरोबर आहे. हे बरोबर इथलं लाल इथे पण केलेलं मी. हे पप्पांनी खाली जे ठेवलेलं ना तेच वरती सेम होतं. गेम खेळला पप्पांनी, गेम बिग बॉस खेळलं. बिग बॉस तुम्ही लावा, मी माझ्या डोळ्यामध्ये मी लावा. लावतो. दोघांनी करा लवकर करा. आणि मला सांगायचं की हा. हे एक चुकीचं आहे, हे बरोबर, बरोबर आहे, बरोबर, चल. कितवा नंबर चुकीचा आहे, कितवा नंबर बरोबर आहे हे नाही मला- नाही, हा. हो नाही मग तू सांगितलं का मला तसं. इंट्युशन 3 मिनिटं लक्ष दे. मला वाटतं हे इम्पॉसिबल आहे हे चॅलेंज. किती बरोबर आहे? पिची नाही. काय पण नाही. एकच पिवळा बघतं बरोबर आहे. पिवळा बरोबर आहे. हा मग तू तुला कळणार. अरे मग तेच करायचं असतं. मग आमच्या वेळेला कसं तुमचे केलं? सगळेच चुकीचे होते. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. तुमचे सगळेच चुकीचे होते. बरोबर आहे. छान आहे. मग असं तू सारखंच विचारणार कुठचं आता बरोबर आहे, मग तू त्याप्रमाणे सांग कुठचं बरोबर आहे. नाही सांगायचं, नाही सांगायचं. आता किती बरोबर नाही, रांग आहे, आहे? रांग आहे, रांग. एक- अरे आता हे किती बरोबर ते एकच सांगायचं. मगाचंच एकच पिवळा. बरोबर आहे. हा, 3 मिनिटं झाले नाही आता अजून. रांग. हा आता बोल बरोबर आहे. किती. Correct. ते तुला कळल्यामुळे बरोबर आहे. किती? सगळे बरोबर आहे. हा, मग ते सांगते. शाण्या, तू- शाना विना काय नाही, नाही. शाना विना काय नाही. कळालं? आमच्या वेळेला नाही कुठे सांगितलं की तू अरे कारण की तुमचे चारीचे चारी चुकीचे होते. मग कसं हे सांगणार? बरोबर. पण हे कोण सांगणार कधी. काय अरे तुमचे तेच तर बोलते, तुमचे सगळेच चुकीचे होते. मग कसं सांगणार? हा, चल ते काय ते हे 3 500 मधले 1 500 माझे आहेत. हा, बरं. आता आपण वळूया दुसऱ्या गेम कडे. दुसरा गेम असा असणार आहे की इकडे सगळे कप्स लावलेले असणार आहे आणि हा चॅलेंज मध्ये मी नाही भाग घेणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त मम्मी आणि पप्पा भाग घेणार आहेत. असे 2 रांगे लावले असणार. तुमच्या दोघांपैकी कोणते सगळे कप्स बंद करून एक अख्खी मोठी टॉवर बनवतोय, म्हणजे Color कुठचे पण? हे असं 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 आणि Color असं एक कुठचे टॉवर पण ना? बनवतोय. थांब ना. हे असा एक अख्खा टॉवर बनवतोय. जो पहिला बनवेल तो जिंकला. ठीक आहे, आपण लगेच प्रिपरेशन करून भेटूया परत. हे एक 500ची नोट मी इकडे ठेवतोय. जो पहिला जिंकणार त्यांनी ही नोट इकडनं उचलायची. ठीक आहे, इकडे तिकडनं गेल्यावरती इकडनं सुरुवात करायची. हे मम्मीचे आहेत 20, हे बापांचे आहेत 20. दोघांचे 20 संपल्यावरती मधली लाईन तुम्ही घ्यायला चालू करायची आणि जो पहिले घेईल तो जिंकला. आणि 1 पॉइंट येऊ शकतो की तुमचे 20 झाले, मम्मीचे पण 20 झाले, बट इकडनं तुम्ही 5 उचलले, मम्मीने 2च उचलले, मग तुम्ही जिंकला. कळलं? पैसा गेम करणे का आपण को. सो 3 2 1 बाबा लगेच मम्मी लगेच दादा चालू झाली. ए, पप्पाने 2 हात. चालेल. नाही, नाही, चल, मग मी पण लावणार. नाही, चालेल नाही. हे तू कशी लावली? मग मी पण. मला मजा येते. नाही, yes. दोघे आम्ही बरोबर, माझे जास्त आहेत. मोजा आता. हे पण पप्पानी 2 एक हात second. लावलेले. पप्पानी 2 हात एक जास्त लावलेले. आहे. पप्पानी 2 हात लावलेले. माझे जास्त आहे. पप्पानी 2 हात लावलेले. पप्पानी 2 माझे हात जास्त लावलेले. आहे. सो नाही. आता हे मी मलाच द्यावा लागेल कोणाला तरी. नाही, एक जास्त आहे पप्पानी. सो द विनर ऑफ दिस सेकंड राऊंड तुला कोण वाटतं कोण असेल? मी, कारण पप्पानी 2 हात लावले. तुम्हाला कोण वाटतं? मी. बोला, 2 हात लावले. नाही, चिटिंग. नाही. ऍज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड
प्रायव्हसी पॉलिसी. दोन हात मग मला काय बोलला तो? मी पप्पांनी जेव्हा एखाद वेळेला लावले मम्मीला मी बोललेलो की तू पण लाव चालेल. हा, मग मी फक्त आणि सरळ मी- करायला लावलं, मी- त्यांनी मी- अशाच केलं. नाही त्यांनी पण सरळ करण्यासाठीच लावलेलं. 50-50 नाही अजून एक आहे. माझ्या कुठे गेले माझं मी ठेवलेलं. हा हे बघा माझे हे मग खिशात ठेवलं, खिशा असताना माझं कुठे गेलं. हे काय इकडे? हा हे बघा माझं सापडलंय. चल, आता थर्ड राऊंड आपण असा करायचा आहे. पिंग पॉंग बॉल्स तिकडे लावलेला असणार तिथे खाली. इकडनं आपण बॉल फेकायचा. ओके आणि तो बॉल फेकून ऍटलिस्ट एक तरी बॉल त्या कपात गेला पाहिजे. मग सगळे अशाशे लावावे लागतील. एक तरी बॉल त्या कपात गेला पाहिजे आणि ज्याचे सर्वात जास्त बॉल्स जातील तो जिंकला. 10 बॉल्स देणार. 10 बॉल्स मधनं किती बॉल्स जात आहेत ज्याचे सर्वात जास्त बॉल जातील तो जिंकला. सो आमच्याकडे असे पिंग पॉंग बॉल्स आहेत. आपण काय करायचं हे असे त्या या 3 मध्ये गेले पाहिजे. या 3 मध्ये गेले तर सगळ्यांना एक एक मार्क. बट हा जो इकडे एक मस्तपैकी सेपरेट उभा आहे जर त्याच्यात गेलं तर 2 पॉइंट्स आणि टोटल आपल्याकडे 10 चान्स असणार हा बॉल टाकायचा. तुम्ही कसेही बॉल टाका. असे बॉल टाका असे टाका काही करा बट त्या कपामध्ये बॉल गेला पाहिजे. या कपामध्ये बॉल गेला तर 2 मार्क्स. त्या कपामध्ये बॉल गेला तर एक पॉइंट. सो पप्पा पहिले जिंकलेले. सो पप्पा पहिले चालू करणार. गौरांग जपटपची वाट बघताय आणि हे चिटिंग करतायत. प्रॅक्टिस नाही चिटिंग करतायत. काय गाणं गाते तिकडे. आजांना गाणं गाते. आम्ही झेप्टोवाल्यासाठी थांबलोय म्हणून. पाणी चालू किया. आता तुम्ही नाही जिंकणार. अभी मैंने नष्टर लगाया. ते आम्ही लहानपणी असंच करायचो. हा मी पण करायचो. ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा असा करायचा. बरं, हात वर. इकडे चालले इथूनच सोडायचंय. दोन करा लवकर लवकर. मम्मीची नसतर कामे जाणार. नो 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 हे नाही गेला. 3 पॉइंट पप्पांचे झालेले आहेत आतापर्यंत. तो बोनस आहे 2 मार्काचा. गेला. पप्पांचे झालेले आहेत 4 पॉइंट. मम्मीचा राऊंड चालू झालेला आहे. चला मम्मी 3, 2, 1. मम्मी तो 2 पॉइंट्स आहेत. हे एक पॉइंट्स आहे. पहिलाच गेला मम्मीचा. मम्मी शॉक. बघितलं हातातनं सुटलंय. गेला खाली. गेला खाली. हळू खेळ हळू. गेला असता 2 पॉइंट्स मध्ये. 4 बाकी आहेत. हळू टाळा. ठीक आहे गेला असता बट नो प्रॉब्लेम. 2 पॉइंट झाले. पप्पा आहे 4 पॉइंट. मी आहे 2 पॉइंट. मम्मी आहे 2 पॉइंट होती. आता मी खेळणार. आता गेस करा कमेंट करा की माझे पॉइंट किती होतील. फक्त असंच रॅन्डम गेस खेळण्यासाठी गेस वर्क करण्यासाठी तुम्ही फक्त कमेंट करा की मी किती पॉइंट्स बनवेल. माझ्या खेळण्याची बघला गेस तशी पण मम्मी तू हरली आता. 3, 2, 1 गो. एक तरी हा गेला. येस. टेक्निक असते. टेक्निक सायन्स असतं. सायन्स टेक्नॉलॉजी असतं. टेक्नॉलॉजी. मी आता 2 वरती जाणार. डायरेक्ट पप्पांना हरवतो. गेला 2 पॉइंट वरती गेलेला आहे माझा. मग आमच्यामध्ये टाय झाला. गेला थांबा. बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले. ए बल्ले बल्ले ओ बल्ले बल्ले. दोघांचे 4 आहे आमचे. हा पण परत दोघांमध्ये एक काम करूया. एक टाय ब्रेकर राऊंड आपण ठेवूया. सो मी विचार केलेला आहे की टाय ब्रेकर राऊंड माझ्यामध्ये आणि पप्पांमध्ये असा असणार आहे की आम्हाला 4, 3, 2 आणि 1 असं आम्हाला पिरामिड बनवायचं आहे. 4 असे लावायचे. 3 असे लावायचे. पिरामिड बनवायचा. आणि मम्मी लक्ष ठेवणार की ते लावायचे पण दाखवायचे मम्मीला. ते दाखवले सगळे परत बंद करून सरळ ठेवायचे असे. चला 3, 2, 1 असतं. 1, 2, 3 नसतं. 3 हात वरती चाललाय. 1 कुठे बसले. अच्छा 3, 2, 1 1 अच्छा बोलली. मग हे असं कन्फ्युजिंग करते. चला माझं कळत आहे पप्पांची गाईवर. पिरामिड पिरामिड. परत बंद करायचं. परत बंद. हा पण हा परत बंद करा.
तुम्ही नुसते हळूहळू करत बसले. हे अगोदरचे 500 रुपये आणि हे नंतरचे 500 रुपये. आणि आता ते दोन्ही पण माझ्याकडे द्या. या वर्षी बोलतोय कप पारितोषिक मध्ये मी जिंकलेलो आहे. फायनली 3 चॅलेंज आमचे झाले. 3 चॅलेंज मध्ये मी पहिल्यांदा या चॅनल मध्ये चॅलेंज मध्ये मी कुछ जिंकलेलो. फर्क नहीं पड़ता है क्योंकि वो तीनों भी मेरे पास आने वाला है. कसं वाटलं चॅलेंज घेऊन? अच्छा लगा. Thank कैश you. मेरे पास आई है. बोला, मजा आली का? सुपर. सो हा चॅलेंज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. आणि मस्त, मला खूप मजा आली मम्मी पप्पांसोबत जरा टाइम स्पेंड करायला. सो असंच विचार केलेला की चला आपण चॅलेंज व्हिडिओ केला आणि माझ्या डोक्यामध्ये आलं की कपचं काहीतरी आपण चॅलेंज करू शकतो. सो आम्ही केलं. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असे छोटे छोटे चॅलेंजेस करा. नॉट फॉर व्हिडिओ बट असेच टाइमपाससाठी करत जा चॅलेंज. टाइमपास. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर व्हिडिओ खूप खूप आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण सांगा. 3 लोकांना सांगा, त्या 3 लोकांना सांगा की त्या 3 लोकांना सांगा. सो आपण परत भेटूया विथ अनदर चॅलेंज किंवा व्लॉग किंवा चॅलेंज. चलो बाय बाय. ओके.